महाराजांची कीर्ती बेफाम होती. महाराजांची कीर्ती बेफाम, भल्या भाल्यानं फुटला घाम. याला कोण घालील यस्सेने, दरबारी कुस्ती भेगने. परी बेगम म्हणजे अली आदिलशहाची आई बर का. नजरेत तिच्या अंगार दरबारात झाला गपकार. कुणी घेईना पुढाकार, साऱ्यांनीच मानली हारे. इतक्यात अचानक एक सरदार उठला, बोलला, हम लाएंगे शिवाजी को. आणि त्यानं विडा उचलला. नावतेचं अफजल खाने, नावतेचं अफजल खाने. जिथं जागतं जणू सैताने. त्यानं बोलला छाती ठोकून, शिवबाला टाकतो चिरडून. कौतिक झालं दरबाराचे. खान निघाला मोठ्या दुर्बीते. राजाची सेना मुठभर, खानाला कसा खोपणार, काय लढवावा हुंडर, चिंतेचं पंत सरदार. महाराज आपला जीव मोलाचा आहे. खानाचं सैन्य अफाट आहे. त्याच्यासमोर आपलं टिकाव लागणं अवघड आहे. काही दिवसांसाठी आपण कुठेतरी अज्ञातस्थळी निघून जाऊ. काय म्हणालत रायबा? नासाहेब, आम्हाला आमच्या जीवाची पर्वा नाही. राजांचा जीव वाचणं गरजेचं आहे. रायबा, शिवा किंवा आमचा पुत्र नाही, तर अवघ्या मराठी जनांचा स्वाभिमान आहे. या मातेने आपला पुत्र गमावला तरी बेहत्तर, परंतु भ्याडपणे पळून जाऊन या मराठी मुलखाचा स्वाभिमान गमावता कामा नये. अशा वाघिणीचा लक्षावा. नासाहेब, आपला पुत्र आणि मराठी मुलखाचा स्वाभिमान विजय टिळा लावूनच परत. अशा वाघिणीचा लक्षावा. त्यांनी मला कसा ठेचावा, डोक्यात नेहमी कावा. लेकीचा भांडा सांगणारा प्रतापगडावर आमने सामने भेटीचा सांगावा खानाने हसत हसत कबूल केला. दिवस ठरला आणि ठरल्याप्रमाणे प्रतापगडच्या पायथ्याशी खान खाला बेगुमान नाही त्याला जाण. शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची, शिवाजी राजाच्या करामतीची. आणि त्याचे नाही जाणीव शेतीची, आम्ही करील काही कल्पना युक्तीची. हजीच्या भेटीसाठी महाराजांना एक शानदार सामना उभारला होता. भेटीसाठी छान उभारला, भेटीसाठी छान उभारला. नक्षीदार शामियान्याला, नक्षीदार शामियान्याला. अनाशा शामियान्या कान दौलत तुझे तेरा, कान दौलत तुझे तेरा. सय्यदांना त्याच्या संगतीला, सय्यदांना त्याच्या संगतीला. शिवबाच्या संगती महारा, शिवबाच्या संगती महारा. राजाला पाहून खान म्हणतो कसा, आओ शिवाजी, आओ हमारे गले लग जाओ.